वर्ध्याच्या क्षीरसमुद्र परिसराला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका बसलेला आहे आणि शेतामधील पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। कपाशी, सोयाबीन, तूर पिकाला पावसाचा मोठा फटका सुद्धा बसतोय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी करतात। वर्धा जिल्ह्यातील क्षीरसमुद्र परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका या परिसराला बसला आहे आणि त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी सध्या क्षीरसमुद्र शिवारामध्ये आहे आणि पाहू शकता कपाशीच्या शेतामध्ये चक्क पाण्याचं स्वरूप आहे आणि हे गुडघाभर पाणी या कपाशीच्या शेतामध्ये दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी अहवाल दिला। हे बघू शकता कपाशी जी आहे पूर्णपणे कापस पाण्यामध्ये गेलेली आहे। उग्या म्हणजे हे जे पीक आहे ही फुलावर पात्यावर असल्याच्या अवस्थेचं पीक आहे आणि हे पीक पूर्णपणे मातीमोल होण्याच्या अवस्थेमध्ये आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथे शेतकरी आहे। तो काय सांगाल, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे? हा, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की अतोनात पूर झालेला असा म्हणजे वर्षातून हा पहिल्यांदा पूर असा झाला की काही बोलायचं काम नाही आहे। कारण या म्हणजे नाल्याला जे काही शेत लागून आहे समजा आजूबाजूचे कमीत कमी 55 ते 50 ते 55 कास्तकाराचं भयानक नुकसान झालेलं आहे। असं मोठ्या प्रचंड पावसाने हे पूर्णच्या पूर्ण पीक मातीमोल झालेलं आहे। आमची एवढीच मागणी आहे की असे शेत हे असे या नाल्याच्या बाजूला दोन्ही बाजूला या क्षीरसमुद्रपूरला नाले असल्यामुळे जवळपास 300 ते 400 एकर जमीन ही या पावसाने, कालचा जो पाऊस झाला तो अक्षरशः ढगफुटी सदृश्य झाला आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विमा काढला असो वा नसो त्यांना पूर्ण नुकसान भरपाई देऊन त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहावं। पंकज गादगे, पुढारी न्यूज, क्षीरसमुद्र, वर्धा।